नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त कैलास शिंदे यांच्या निवासस्थानी 130 मतदारांची नावे आढळून आली आहेत। निवडणूक आयोगाचा अजब गजब कारभार पाहायला मिळाला। नवी मुंबई महापालिका आयुक्तांचे निवासस्थान नेरुळ रेल्वे स्थानकासमोर असून या पत्त्यावर तब्बल 130 मतदारांची नोंद करण्यात आली आहे। मतदार याद्यांमधील 130 मतदारांचा पत्ता हा नेरुळ रेल्वे स्टेशन आयुक्त निवास असल्याचं दिसून आलं। त्यामुळे चक्क महापालिका आयुक्तांच्या निवास पत्त्यावर मतदारांची नोंद झाल्यामुळे परत एकदा निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार समोर आलाय। याआधी महापालिका सार्वजनिक शौचालयामध्ये मतदारांची नोंद आढळून आलेली होती। या संदर्भात आमचे प्रतिनिधी राहुल कांबळे यांनी सविस्तर आढावा घेतलाय, आपण पाहूयात। रावसाहेब ठाकरेंनी दुबार मतदानाविषयी विषय घेतला होता आणि त्याच्यानंतर मनसेने नवी मुंबईमध्ये आंदोलनाला सुरुवात केली होती। आपण माझ्या पाठी पाहताय हे नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांचं निवासस्थान आहे। जवळपास नेरुळ रेल्वे स्टेशन ते निवासस्थानापर्यंत 130 पेक्षा जास्त नावांची नोंदणी झालेली आहे। आपण जर पाहिलं तर मनसेने गेल्या आठवड्यापासून या ठिकाणी दुबार मतदाराबद्दल किंवा फेक वोटर आयडी याच्याविषयी हा जो आंदोलन सुरू केलं होतं, त्याच्यामध्ये आज जे आहे एक भयानक परिस्थिती समोर आलेली आहे। ती म्हणजे नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांच्या निवासस्थानासमोर म्हणजे त्यांच्या त्या ऍड्रेसवरती 130 पेक्षा जास्त मतदाराची नोंदणी आहे। नेमकं प्रकरण काय आपण जाणूया। तर काय सांगाल आपण, एका हप्त्यापासून एक आठवडा झाला आपण हे सगळं चालू आहे। अगदी कोकण आयुक्तांकडे गेला, परत सीपी सरांकडे गेला, त्याच्यानंतर हे जी नावं आणखी पुढे पुढे यायला लागली। एकंदरीत नेमकं प्रकरण काय? सन्माननीय राजसाहेबांनी काही दिवसांपूर्वीच आमच्या मनसेच्या मेळाव्यात सांगितलं होतं की महाराष्ट्रातल्या विविध मतदार यादीत खात्रीलायकरित्या 96 लाख खोटे मतदार असल्याचं राजसाहेबांनी निदर्शनास आणून दिलं होतं। नवी मुंबईमध्ये गेल्या 1 वर्षापासून आम्ही सांगतोय की 15,000 दुबार आणि 18,000 खोटे आणि बोगस नाव आहेत। आज काल परवापासून आम्ही दाखवून देतोय। सुलभ शौचालयाच्या पत्त्यावरती मतदार आहेत। पाम बीच रोड सानपडा इथे 250 मतदार आहेत आणि अजब गजब की दुनिया निवडणूक आयोग आणि अधिकाऱ्यांची आज चक्क नवी मुंबई महानगरपालिकेचं नेरुळ येथील निवासस्थान इथे 130 मतदारांची नोंदणी आहे। नेरुळ रेल्वे स्टेशन पेट्रोल पंप ते आयुक्त निवास असा वर पत्ता आहे। कुठलाही घर क्रमांक नाही, सोसायटीचं नाव नाही, सेक्टर नाही, फ्लॅट नंबर नाही। निवडणूक आयोगाचे अधिकारी हे डोक्यावर पडलेले आहेत का, हा मनसे म्हणून आमचा सवाल आहे। तात्काळ हे खोटे मतदार आपण डिलीट करा, अन्यथा निवडणूक आयोगाने याचा थांगपत्ता लावावा आणि ती यादी द्यावी। अन्यथा खोटे मतदार लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली निवडणूक अधिकारी आणि निवडणूक आयोग नेमतोय असा स्पष्ट आरोप आमचा। पण सत्तेमध्ये असणारे बीजेपीचे आमदार स्वतः मंदाताई म्हात्रे ह्या विषयावर बोलतात की दुबार नावं आहेत, याच्यावरती आपलं काय मत? हे मंद मात्रच बोगस मतदारांवर निवडून आले। ज्यावेळी निवडणुकीच्या अगोदर तुम्ही बोंबलत नाही, तुम्ही निवडून आल्यावरती बोंबलताय। 2014ला मंदाताई बोलत नाही, 2019ला मंदाताई बोलत नाही, 2024च्या विधानसभा निवडणुकीनंतर बोलताय। द्या ना आमच्यासारखी यादी आणि मंदाताईंमध्ये हिंमत असेल तर निवडणूक अधिकाऱ्यांची नावं द्या जे पैसे घेऊन मतदार नोंदणी करताय। फक्त फुकटचे आरोप करण्यापेक्षा मला वाटतं नावासहित यादी पोलीस आयुक्तांना आणि निवडणूक आयोगाला मंदाताईंनी दिली पाहिजे। आम्ही त्यांचं स्वागत करू। तर आपण पाहताय गजेंद्र काळे यांनी थेट आरोप केले की मंदाताई तुमच्यामध्ये हिंमत असेल तर डायरेक्ट जे निवडणूक आयोगाला आपण हे दाखवा। राहुल कांबळे, NDTV मराठी, नवी मुंबई।